बघायला लागेल मित्रांनो. फायनली काय सीन झालाय माहित नाही. चेक करतोय गाडी. 2 किलोमीटर धक्का मारून आणली आहे. हे बघा खूप छान आहे. पूर्ण जपानमध्ये आल्यासारखीच फिलिंग आहे. नमस्कार मित्रांनो, मी शुभम चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो जर्नी विथ 2 व्हील्समध्ये. मागचे ब्लॉग तुम्ही बघितलातच गणपतीचे. कसे वाटले कमेंट वगैरे तर तुम्ही जास्त करत नाही, पण खूप जणांना आवडले. आता आपण आहोत शामनगर तलाव, तिथून स्टार्टिंग केली आहे. आता वाजले असतील 3:45 या 4. आम्ही चाललो आहे ठाणा. आपण चाललो आहे ठाण्याला. कल्पतरू पार्क सिटी जे ग्रँड सेंट्रल पार्क आहे तिथे चाललं आहे. मला म्हणजे असं व्हिडिओ वगैरे बघून नाही चाललं आहे. माझे घरचे राहतात ठाण्याला, तर ते बहीण वगैरे भाव वगैरे बोलत होते की जाव्या. तर मी माझी सुट्टी असते मंडेला, तर मंडेला आता ते पार्क क्लोज असतं. तर विचार केला आज सुट्टी आहे गांधी जयंतीची, बोलतो फिरून ये का. आणि तुम्ही आता आवाज ऐकलात, आपल्याबरोबर आहे आदित्य, सालमजींचा फ्रेंड आहे, तो आहे. तुम्हाला त्याला भेटून देईनच पुढे थांबल्यावर. आता तो येतो आहे. सिद्धेशला कॉल केला होता, पण सिद्धेश जरा बिझी आहे. भावा विसरला आता, सोडल्यानंतर जॉब. तिकडे फिरतो आहे मस्तपैकी. आणि साहिललासुद्धा कॉल केलेला, पण साहिलचा कॉल लागलाच नाही. हां, मी तर ही गाडी विकणार नाही आता. अरे मस्त गाडी आहे. अरे खर्च कमी आहे, एव्हरेज पण चांगला देते. हा जो रोड आहे पवईवाला, LNT वाला, हा रोड ना एवढे खड्डे खुड्डे आहेत की बाईकची पूर्ण वाट लागली. कारण माझा डेलीचा रुटीन आहे जॉबचा. मी विचार करतो आहे की डेली रुटीनवाल्या पण व्हिडिओ टाकायचा. कारण मला खूप जण बोलले की टाकत जा. चालेल, तेच रूट दाखवलं तरी काही इश्यू नाही. अधूनमधून टाकलंच तरी काही हे नाही. आणि हा रोडचं जोपर्यंत प्रॉपर पूर्ण काम संपत नाही तोपर्यंत हा रोड असाच. तुम्ही जर डेली रुटीनवाले असणार या रोडवाले, बघा नक्की तुम्हाला कळेल की किती खड्डे कुठे आहेत. एवढे खड्डे कुठे आहेत की बाईक कधीही ब्रेक मारायला लागतो आणि स्लोच चालवायला लागते गाडी. तेव्हा तुम्हाला सांगत होतो ना, हे ब्रिज आहे पवईचा, किती खड्डे आहेत बघा, नुसते खड्डे आहेत. हे सगळे पूर्ण असे डांबर वेड्यासारखं टाकलं आहे. त्या साईडच्या रोडला पण तसंच आहे. आणि माझे जरा सस्पेन्शन भरपूर स्टीप आहेत, त्यामुळे खड्डे खूप लागतात. मला बघा इथून एक सीन दिसेल, पावसात खूप छान दिसतो, खूप मस्त दिसतो. BMWचं नाव काढलं, BMWची गाडी अजून. ॲक्च्युली आजचा प्लॅन होता की विशालची गाडी घेऊन जायची, पण त्याच्या घरी काहीतरी सीन चालू आहे. कचरा का रे एवढा? ओके, त्यामुळे बघा ना किती कचरा आहे. खूप गणपती झाले, हां पितृपक्षाचं ते चालू आहे, पण खूप घाण करून ठेवली आहे. हे आपलं पवई एक जाणं लोकेशन आहे, खूप जणं येतात. आणि गणपती विसर्जनसुद्धा तिथंच होतं. जरा आज BMW आली असती, भेटली असती तर जरा आज मजा आली असती, जरा व्हिडिओ वगैरे काढायला. पण अनफॉर्च्युनेटली नाही भेटली आपल्याला. ठीक आहे, काही गोष्ट नाही.
तो सीन झालाय, गाडी चालूच होत नाही. अरे यार क्या सीन है इसका. मला वाटतं आता इथे कोणतरी मेकॅनिक बघायला लागेल. मित्रांनो फायनली काय सीन झाला आहे माहीत नाही. तर चेक करतोय गाडी. 2 किलोमीटर धक्का मारून आणली आहे. बघूया आता. सेल्फ तर लागतच नाही. तर आता काय कळेल त्याच्यावर मार्ग आहे. फायनली पोचलेलो आहे कल्पतरू पार्क सिटी, ठाणे वेस्ट. कोलशेत मार्ग. आणि आम्हाला 1.5 तास लागला. 1.5 तास. काय केलं असेल तुम्ही हसाल आमच्यावर. फक्त WD-40 स्प्रे घेतला 80 रुपयाचा आणि इथे मारला आणि थोडा वेळ ठेवला 5 मिनटं आणि गाडी चालू झाली. आता इथे बघूया बाईक पार्किंग कुठे आहे. पार्किंग थँक्यू. आपण पहिला पार्क करूया. किती? 20 रुपये. काढ शकते 20. पार्किंगचे आहेत 20 रुपये. आज गर्दी वाटतं खूप. मित्रांनो आमचा 1.5 तास वाया तर गेला पण आज एवढी गर्दी आहे बघा. खूप गर्दी आहे. खूप पोचलो. आधी तिकीट काउंटर आहे. आदित्य तिकीट काढतो आहे. आदित्यला डायरेक्ट तिकीटच्या काउंटरमध्ये उदास झाली आदित्यची. तर तिकीट काढा पहिला. थोडासा रेस्ट करतो. फ्रेश होता तुम्हाला दाखवतो. हा टायमिंग आहे आणि तिकीट आहे ओनली कॅश. फायनली गेटच्या आतमध्ये पोचलो आहे. पाठी हा गेट आहे आणि तुम्ही बघताय एवढी सारी माणसं. म्हणजे आज खूप गर्दी आहे खूप. जेव्हा पण मी अशा ठिकाणी येतो तेव्हा गर्दी भेटते मला. आणि ते 1.5 तासामुळे आमची वाट लागली. तर आता तुम्हाला पुढे मी दाखवतो काय काय आहे या पार्कमध्ये आणि थोडंसं आम्ही चिल करतो मग व्हिडिओ चालू करतो. हा असा एंट्रन्स आहे गेटवरनं तुम्ही आल्यानंतर. आणि पब्लिक तर तुम्ही बघताय खूप आहे आज. 20 रुपये तिकीट आहे. पार्किंगचे 20 रुपये गेले. टोटल 40. आता बघूया कसं काय आहे ते पुढे. हा पहिला स्पॉट आहे ट्री हाऊस. मुलांसाठी आपण नाही जाऊ शकत. आता आपण अडल्ट झालेत 18 वयाच्या खाली. खूप छान आहे म्हणजे पोरांना खेळण्यासाठी. छान बनवलं. इथून सुद्धा जायला. हे बघा वॉटर स्टेशन आहे. 20 रुपयाची बॉटल आहे. बॉटल दाखव आदित्य. आणि ही बॉटल रिटर्न केल्यात 10 रुपये भेटतील आपल्याला परत. आणि बाय द वे हा आदित्य बोलतो जरा चांगल्या ठिकाणी ओळख कर लगे खूप साऱ्या पोरी भेटू दे. ॲरो दिल्यात. थीम पार्क, प्ले झोन, स्पोर्ट अरेना, लेक झोनला नंतर जाऊया. आणि हे या साईडून दृश्य छान आहे खूप ट्री हाऊसचं. आपण चाललो आहे थीम गार्डनला. आता आपण आलो आहे तिथे. एक साईडला चेसचा गेम आहे. तुम्हाला दाखवतो थांबा. खूप छान आहे. खेळू शकता म्हणजे पण गर्दी असेल तर मुश्किल आहे. हो पाठीमागे छान आहे खूप. खाली असतं असं तर फोटोज काढले असते आपण खूप सारे. लहान पोरं खेळत आहेत. चेस प्लाझा. ते इथे बघ. एक तरी गर्लफ्रेंड घेऊन यायला पाहिजे होतं ना. आम्ही झाले सिंगल लोक. तर आता जरा फोटोशूट पण करूया मध्ये मध्ये. कारण आता रात्र झाली की काय दिसणारच नाही. आतमध्ये चाललो आहे जिथे हे थीम आहे. आणि आता लाईट लागली आहे मस्तपैकी. खूप छान वाटतं. पूर्ण राऊंड मारा एक.
हे बस झालं. खूप छान व्ह्यू झाला आणि हा स्टार्टिंग पॉईंट असा दिसतो छान. पण आता खूप गर्दी असल्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ वगैरे नाही बनवायला भेटत आहे. ठीक आहे, जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं दाखवतो. जॅपनीज सारखं खूप छान आहे. हे बघा, वाव, इथे ते पाणी येत आहे. ॲक्च्युली रात्रीचा पण व्ह्यू छान आहे, पण आम्हाला खूप लेट झाला. थोडंसं लवकर आलो असतो व्यवस्थित भेटला असतं. हे बघा, दिसतंय की नाही माहीत नाही, कारण खूप काळोख आहे. छान बनवलं आहे खूप. आणि इथे जरा समोर असं झाडं वगैरे, बसायला दगडी वगैरे. थांब करूया ना. त्या साईडला पण आहे, 2 पार्टमध्ये बनवलं आहे. आणि आता तर रात्र झाल्यामुळे काहीच दिसत नाही. जसं तुम्हाला शक्य आहे तेवढं दाखवतो. हे बघा, खूप छान आहे. पूर्ण जपानमध्ये आल्यासारखीच फिलिंग आहे. आता खूप जण आल्यामुळे कसे बघा, एक व्यवस्थित दगडांचं हे केलेलं आहे. खूप छान आहे. हे बघा, इथे मस्त व्यवस्थित तलाव बनवलेला आहे तसा असतो. पाण्यामध्ये बघा बेडूक सुद्धा आहेत. मेंढक दिसला तुम्हाला? हा बघा, बघा उड्या मारतात. छान वाटतं. बघा इथे काय खाली थोडं अजून एक हे पूर्ण थीम पार्कच आहे. आपण ज्या एरियामध्ये फिरतोय तर चायना गेट बघून झाला, जपान गेट जो पण होता. सॉरी, मस्ती करतोय. पण वॉल बनवले, एवढे फोटो येतील ना, छान 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 छान. तेव्हा इथे सुद्धा वॉल आहे. ॲक्च्युली रात्रीची मजा खूप चांगली आहे, पण फोटो जसे पाहिजे तसे नाही का. हां, एक तर DSLR घेऊन आलो पाहिजे. एक हां, तो समोरचा ब्रिज बघा किती छान दिसतं. आता आपण तिकडेच जायचं आहे. चला जाऊयात. एवढं छान आहे हे गार्डन. पण तुम्हाला काय सांगू की आम्हाला टाईम नाही. मला उद्या सकाळी जॉबला जायचं आहे. 5:30ला शार्प 5:45ला पोचायचं आहे. आणि पाठी बघा तो ब्रिज किती छान दिसत आहे. चला तुम्हाला आता तो ब्रिज दाखवतो. अजून खूप काय आहे इथे, बट आपण हे ब्रिज करून निघणार आहे. नेक्स्ट टाईम येऊया परत एकदा, तेव्हा ब्लॉग नाही बनवणार पण फोटोशूट तर खूप करणार. वाव, असं वाटतंय बाहेर देशात आलो आहे आज. आणि आधी तिचे एवढे छान छान फोटो काढलेत ना, माझं एक तरी चांगला आलं असेल नशीब. पण ब्रिजवर चाललोय. तो लांबून छान दिसत होता, आतमध्ये आल्यावर एवढा खास नाही वाटत आहे, पण ठीक आहे, खूप छान आहे. ही आपली मॉडेल मगाची. आणि ब्रिजवरून नजारा बघा किती छान दिसत आहे. वाव, सीन बघा किती छान दिसत आहे. ही नदी आम्ही बनवलेली आहे, म्हणजे आम्ही नाही, ज्यांनी पण बनवली असेल त्यांनी.
छान आहे रे खूप. मासे सोडले पाहिजे होते मोठे मोठे भाव याच्यात, डॉल्फिन बिल्फिन पकडायला ना ना. असा फोटो हे किती करते आहे. हे पण मस्त होतं ते खायला वेळ जाऊया जाऊया थांब. जाऊया नाही घरी जायला वाटलं. हा आहे तर मगाचा ब्रिज. खूप छान वाटत आहे. समोरची बिल्डिंग पकडू नका कारण ती कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. वा खूप छान आहे. मित्रांनो व्हिडिओ थोडीशी नाही आली व्यवस्थित तर मॅनेज करा कारण खूप गर्दी आहे. आता ब्रिज उतरतोय. बघा आता जेवढं फिरता येईल तेवढं. थोडंसं तिकडे एक लेफ्ट साईडला आम्ही फिरून येतो गेम एरियामध्ये. तिथे काय बघतो आणि मग निघतो कारण आमचा टाईम 1.5 तास ना गाडीच्या ह्याच्यामध्ये गेला, बाईकच्या ह्याच्यामध्ये. तर त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. नंतर बाकी काही इश्यू नव्हता एवढा. चला पुढे भेटूया आपण. इथे छानपणे बसायला केलं आहे. शांतपणे तुम्ही निवांत बसू शकाल आणि एक हे फोटो वगैरे काढायला आणि एक प्रतिकृती चांगली प्रकारे अशी. आणि हेच तुम्ही एक जे तुम्ही ब्रिज बघितलात तिकडनं तर ते सीन दिसतं पाण्याचा. तिथे तुम्ही जाऊन बसू शकता. ओके तेव्हा खूप जण बसलेले आहेत पाण्याच्या ठिकाणी. ठीक आहे बनवलेलं आहे, नैसर्गिक नाही पण तरी खूप छान आहे. पण हां हवा जराही येत नाही आहे. ₹10 रिटर्न भेटलेले आहेत. बॉटल परत केल्याचे आदित्य खुश झाला. प्ले झोन एरिया बंद आहे जिथे ते स्केटिंग वगैरे करतात. मस्त आहे खूप छान आहे. तर बंद ठेवला असेल माझ्या मते पावसामध्ये. तुम्हाला एकदा ते ट्री हाऊस दाखवतो. आणि पाण्याची जी बॉटल रिटर्न करायच्या मागे कचरा न फैलावण्यासाठी ते ₹10 रिटर्न करायला आहेत. आणि त्यांचा धंदा खूप होत असणार ₹10. मला ट्री हाऊस दाखवतो थांबा. ट्री हाऊस तुम्हाला दुपारी दाखवलं होतं. संध्याकाळचं पण खूप छान वाटतं. परतीचा प्रवास ॲक्च्युअलमध्ये खूप मोठं आहे. आपल्याला ते पूर्णपणे दाखवता नाही येणार त्यामुळे जेवढं काढता येईल तेवढं दाखवलेलं आहे. घरी 7:30 पावणे 8 झालेत. तर निघे आता. तुम्हाला जाताना काय दाखवणार नाही. निघू. आदित्यने मग खूप मजा केली. हे काय दिसतोय काय काढायचं दिसतं. तर चला निघूया.